Good morning, all of you. In last lecture or in last week, we was learned ratio analysis unit. In this week, we will start our next unit, working capital management. Okay? Working capital काय आहे ते आपण रेशियो अनालिसिस मध्ये थोडंसं लर्न केलेलं आहे. वर्किंग कॅपिटल म्हणजे आपण काय म्हणतो, करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. ओके, दिस इज कॉल्ड द वर्किंग कॅपिटल. पण डिटेल वर्किंग कॅपिटल हे कसं कॅल्क्युलेट केलं जातं हे आपण काय करणार आहोत या युनिट मध्ये लर्न करणार आहोत. सो बेसिक कॉन्सेप्ट काय आहे वर्किंग कॅपिटल हे बघा. Working capital means difference between the book value of current asset and the current liability. Okay, working capital म्हणजे काय म्हणतो आपण, तर current asset minus current liability, this is called the working capital. But the term current may means either a liquid item or cash or a circulating item which move around, that is finished goods, stock, change into the debtors on sale, which is turned change in the cash or realization. मग याच्या आधी आता आपण बघितलं होतं की वर्किंग कॅपिटल फाइंड आउट करताना आपण काय करतो, तर वर्किंग कॅपिटल का फाइंड आउट केलं जातं, सो दिस इज फाइंड आउट द लिक्विडिटी पोझिशन ऑफ द कंपनी विद इन द इयर. म्हणजे एका वर्षाच्या आतमध्ये कंपनीची लिक्विडिटी पोझिशन काय आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपण बघितलं की रेशियो अनालिसिस म्हणजेच करंट रेशो आणि लिक्विडिटी रेशो काय करतो आपण कॅल्क्युलेट करतो. आणि त्याच्याशी कुठेतरी रिलेटेड वर्किंग कॅपिटल आहे, कारण त्यामध्ये जे आयटम आहे ते म्हणजे काय असणार आहे, तर कॅश असेल, डेटर असेल, बिल्स रिसिवेबल असेल, स्टॉक असेल. दिस इज द पार्ट ऑफ वर्किंग कॅपिटल. ओके, सो वर्किंग कॅपिटल मीन्स करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. हे आपण बेसिक मध्ये लर्न केलं होतं. सो दिस अप्रोच डिफाइन अ करंट आयटम ॲज अ लिक्विड आयटम. लिक्विड आयटम म्हणजे काय म्हणतो आपण, एक्सेप्शनल स्टॉक. जे स्टॉक काय इझिली कन्वर्ट होतो का कॅश मध्ये, कधी आपला स्टॉक सेल होणार आहे त्याच्यानंतर तो कॅश मध्ये कन्वर्ट केला जातो. सो करंट असेट एक्सेप्शनल स्टॉक, दिस इज द लिक्विड आयटम, म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे तर लिक्विड आयटम असं म्हणतो. Thus, current asset is an asset which will be realized or liquidation in the near future. आणि इन फ्युचर, नियर फ्युचर म्हणजे विदिन द इयर मध्ये काय करतो आपण, ती कन्वर्जन कॅश मध्ये करतो. दिस इज कॉल्ड द करंट असेट. सो त्याच्यानंतर आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट मध्ये फक्त काय लक्षात ठेवा, व्हॉट इज मीन बाय वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल मीन्स इट इज द रिलेशनशिप बिटवीन करंट असेट अँड करंट लायबिलिटी और करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. म्हणजे आपण काय फाइंड आउट करणार आहोत तर वर्किंग कॅपिटल. मग डिटेल वर्किंग कॅपिटल मध्ये आपण अजून काय लर्न केलं, current asset includes stock, debtor, cash, bills receivable, prepaid expenses. Okay, this is called the current asset. And what is mean by current liability? Current liability includes creditors, then bills payable, bank overdraft. आणि इथे जर आपण वर्किंग कॅपिटल मध्ये बघितलं तर मग लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस, लॅग इन पेमेंट ऑफ ओव्हरहेड, हे सुद्धा तुमच्या करंट लायबिलिटीचाच पार्ट असेल. आणि ऍक्च्युअल आपण डेफिनेशन मध्ये काय बघतो, current working capital means current asset minus current liability. Okay, current asset minus current liability. Is it clear? Intro लक्षात आला का? Yes, ma'am. Okay. So intro मध्ये एवढंच लक्षात ठेवा, what is mean by working capital. Working capital means it is the relationship between current asset and current liability. Or what is mean by current asset? Current asset means cash, debtor, bills receivable, prepaid expenses, etc. And what is mean by current liability? Current liability includes creditors, bank overdraft, outstanding expenses, provision for tax, proposed dividend, lag in payment of wages, and lag in payment of overhead. Okay, this is called the current liability. आणि definition आपण करताना काय करतो, working capital means करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. हा जो फॉर्म्युला आहे हा तुम्हाला प्रॅक्टिकली अप्लाय करायचा आहे. सो नेक्स्ट पार्ट कडे जाऊ आपण, टाइप्स ऑफ वर्किंग कॅपिटल. तर काही टाइप्स आपल्याला डिटेल मध्ये बघावे लागणार आहेत. ते कोणते आहेत बघा. फर्स्ट आहे ग्रॉस वर्किंग कॅपिटल. ओके, फर्स्ट कोणता दिसतोय, ग्रॉस वर्किंग कॅपिटल. त्याच्यानंतर सेकंड आहे परमनंट अँड टेम्पररी वर्किंग कॅपिटल.
देन बॅलन्स शीट कॅपिटल अँड कॅश वर्किंग कॅपिटल अँड लास्ट आहे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल. सो हे थोडंसं आपण काय करूया, डिटेल लर्न करूया. तर याचाच पुढचा पार्ट मी या पेज वरती घेतलेला आहे. फर्स्ट पार्ट आहे क्रॉस वर्किंग कॅपिटल. आता हे फॉर्म्युले तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, सो क्रॉस वर्किंग कॅपिटल म्हणजे काय बघा. क्रॉस वर्किंग कॅपिटल मीन्स द टोटल करंट असेट विदाउट डिडक्टिंग द करंट लायबिलिटी. लक्षात ठेवा, क्रॉस वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, तर जेव्हा आपण करंट असेटची टोटल करतो आणि त्याला ए हेडिंग आपण जसं दिलं होतं रेशो अनालिसिस मध्ये, जे ए हेडिंग आहे दिस इज कॉल्ड द क्रॉस वर्किंग कॅपिटल. इट्स व्हेरी सिंपल, यामध्ये काही लक्षात ठेवण्यासारखं नाहीये. फॉर्म्युला काय तयार होईल मग, क्रॉस वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट असेट विदाउट डिडक्टिंग करंट लायबिलिटी. एवढं लक्षात ठेवायचं. ओके, इज इट क्लिअर? क्रॉस वर्किंग कॅपिटल. इज इट क्लिअर? क्रॉस वर्किंग कॅपिटल. Is it clear? Gross working capital. Yes, ma'am. फटाफट आन्सर द्या ना फटाफट. मग तुम्हाला माइक ऑन करायला इतका वेळ जातोय का? विचारलेल्या क्वेश्चनचा आन्सर द्यायला किती वेळ जाणार आहे तुम्हाला? क्लिअर असेल क्लिअर सांगा, नसेल रिपीटेशन सांगा. फक्त अटेंडन्स लावायला लेक्चरला येते तुम्ही की असं काय ठरवलंय की आपले चाललेले ऑनलाईन क्लासेस म्हणजे मॅडम काही बोलू नाही शकत? क्रॉस वर्किंग कॅपिटल म्हणजे काय लक्षात ठेवा. क्रॉस वर्किंग कॅपिटल दॅट मीन्स करंट असेट विदाउट डिडक्टिंग करंट लायबिलिटी. ओके, करंट लायबिलिटी न डिडक्ट करता जी अमाउंट मिळणार आहे दिस इज कॉल्ड द क्रॉस वर्किंग कॅपिटल. सो क्रॉस वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू द कॅश बॅलन्स अँड द अमाउंट ब्लॉक अप इन डेटर. म्हणजेच काय, तर जी डेटर्स मध्ये आपली कॅश ब्लॉक आहे दिस इज कॉल्ड द क्रॉस वर्किंग कॅपिटल. मग त्याच्यानंतर पुढे पॉइंट दिलेला आहे नेट वर्किंग कॅपिटल. मग नेट वर्किंग कॅपिटल म्हणजे काय बघा. नेट वर्किंग कॅपिटल मीन्स अ पार्ट ऑफ द क्रॉस वर्किंग कॅपिटल इज फायनान्स्ड बाय द करंट लायबिलिटी such as creditors of goods, bills payable and creditors for expenses. Therefore, net working capital is equal to gross working capital minus current liability. म्हणजे जे आपण ऍक्च्युअली वर्किंग कॅपिटल म्हणतो करंट असेट मायनस करंट लायबिलिटी, दिस इज कॉल्ड द नेट वर्किंग कॅपिटल. ओके, सो नेट वर्किंग कॅपिटलचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे. नेट वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. ओके, फार इथे एक्सप्लेनेशन मध्ये न जाता इथे लक्षात ठेवा नेट वर्किंग कॅपिटल मीन्स करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. त्याच्यानंतर आपण पुढे बघणार आहोत डिफरन्स बिटवीन ग्रॉस वर्किंग कॅपिटल अँड नेट वर्किंग कॅपिटल. सो मीनिंग काय आहे बघा. फर्स्ट आहे ग्रॉस कन्सेप्ट ऑफ वर्किंग कॅपिटल रेफर्स टू द सम ऑफ करंट असेट ओनली. In this concept, the total of current liability is not deducted from the total of current asset. म्हणजे जे आपण क्रॉस वर्किंग कॅपिटलच्या इंट्रो मध्ये बघितलेला आहे तोच पार्ट त्यांनी मीनिंग मध्ये परत रिपीट केलेला आहे. Gross working capital means without deducting current liability. This is called the gross working capital. And net working capital means net concept of working capital refers to the difference between current asset and current liability. Excess of current asset over current liability is a net working capital. आणि नक्कीच तुमच्याकडे नेट असेट किंवा करंट असेट हे जास्त असायला हवेत, म्हणजेच आपण त्याला नेट वर्किंग कॅपिटल असं म्हणतो. मग हे पॉझिटिव्ह मध्ये येऊ शकतं किंवा निगेटिव्ह मध्ये येऊ शकतं. डिपेंड्स ऑन अवर वर्किंग कॅपिटल और अवर करंट असेट और करंट लायबिलिटी. सेकंड पॉइंट, फायनान्सिंग. Current asset may be financed by both long-term sources and short-term sources of fund. Okay,
फायनान्सिंग करंट असेट मध्ये काय असणार आहे, मे बी फायनान्स बाय बोथ लॉंग टर्म सोर्सेस अँड शॉर्ट टर्म सोर्सेस. कारण यामध्ये आपला डेटरचा जो पॉइंट आहे हा सुद्धा काय असणार आहे, इन्क्लूड असेल. दॅट्स वाय. आणि डेटर्स हे इझिली कन्वर्ट होतील असं नाही विदिन द इयर, किंवा स्टॉक विदिन द इयर मध्ये कन्वर्ट होईल असं नाही. बट दोज आर आयटम इन्क्लुडिंग इन द करंट असेट. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड द शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म फंड. देन नेट वर्किंग कॅपिटल. Permanent net working capital should be financed only by long term sources. Okay? पण permanent working capital मध्ये काय सांगितलेलं आहे, it is done or it is deals with only long term sources. Then positive and negative figure. Point number 3 मध्ये काय सांगितलेलं आहे, positive and negative figure. Gross concept of working capital is always a positive figure. It is never a negative figure. Positive का असेल सांगा बरं ग्रॉस वर्किंग कॅपिटल, कोणाला सांगता येईल का? ग्रॉस वर्किंग कॅपिटल इज ऑलवेज deals with the positive figure. कारण ग्रॉस वर्किंग कॅपिटल मध्ये काय येतं, फक्त करंट असेट आहे. करंट असेटची जी टोटल केली आपण, दिस इज कॉल्ड द ग्रॉस वर्किंग कॅपिटल. आता इथे आपण कुठेही मायनस करत नाही कोणतीही अमाउंट प्रॉफिट मधून, सॉरी ग्रॉस वर्किंग कॅपिटल मधून, म्हणजेच करंट असेट मधून मायनस नाही करत आहोत आपण. दॅट इज वाय दिस इज नोन ॲज द पॉझिटिव्ह फिगर. म्हणून काय म्हटलेलं आहे याला, ग्रॉस वर्किंग कॅपिटल कसं असणार आहे तर पॉझिटिव्ह फिगर मध्ये. ओके. देन नेट वर्किंग कॅपिटल मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह काय आहे, कारण आपण इथे काय करतो, करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. जर तुमचे करंट असेट काय आहेत, जास्त आहेत आणि करंट लायबिलिटी कमी आहे, म्हणजे तुमचं वर्किंग कॅपिटल कसं येईल, पॉझिटिव्ह येईल की निगेटिव्ह येईल? सांगा बरं. काय सांगितलं मी आता, जर तुमचे करंट असेट जास्त आहे आणि करंट लायबिलिटी ही कमी आहे, मग आपण काय करणार, करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. That means working capital positive or negative? Negative. Negative. काय पाच काय आहेत, फॉर एक्झाम्पल 10,000 मध्ये करंट असेट आहे आणि करंट लायबिलिटी किती आहे, 5,000. 10,000 मायनस 5,000 केली, आन्सर माझा निगेटिव्ह मध्ये येईल की पॉझिटिव्ह मध्ये येईल? 10,000 मायनस 5,000, आन्सर माझं 5,000 आलं, पण ते पॉझिटिव्ह मध्ये आलं ना. कारण जर आपले करंट असेट कमी असते आणि करंट लायबिलिटी जास्त असते तर आपला आन्सर हे निगेटिव्ह मध्ये आलं असतं. इट्स व्हेरी सिंपल थिंग. ह्यामध्ये काही हार्ड आहे का? तुम्ही असं ठरवलंय का आपण इथून जास्त विचार नाही करायचा? हार्डली एकच स्टुडंट बोलते, बाकीचे तर बोलतच नाहीत, अटेंडन्स लावायला फक्त आले. किती सिंपल क्वेश्चन विचारलाय मी. द वर्किंग कॅपिटल पॉझिटिव्ह म्हणजे काय आणि निगेटिव्ह म्हणजे काय, तर हे मी तुम्हाला सांगायला लागणार आहे का, व्हॉट इज मीन बाय पॉझिटिव्ह और व्हॉट इज मीन बाय निगेटिव्ह? जर तुमचा आन्सर मायनस साइन मध्ये आलं, दिस इज कॉल्ड द निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल. जर प्लस मध्ये आलं, दिस इज कॉल्ड द पॉझिटिव्ह वर्किंग कॅपिटल. Then, fourth point, nature of information. It emphasizes only on quantitative nature. It never discloses the liquidity position. It's very important. Okay? Gross working capital not disclose the liquidity position. Liquidity position कोण इंडिकेट करतं, ज्यामध्ये स्टॉक नाहीये, ओके, ज्यामध्ये प्रीपेड एक्सपेन्सेस नाहीये, ती अमाउंट आपल्याला लिक्विडिटी पोझिशन इंडिकेट करेल. दॅट मीन्स करंट असेट, क्विक असेट मायनस क्विक लायबिलिटी. इथून आपण काय करणार आहोत, लिक्विडिटी पोझिशन म्हणजेच काय किंवा क्विक पोझिशन म्हणजेच काय, ऍसेट टेस्ट पोझिशन म्हणजे काय हे फाइंड आउट करतो. पण ग्रॉस वर्किंग कॅपिटल मध्ये काहीच नाहीये, फक्त टोटल करंट असेट आहे, म्हणून काय आहे, दिस इज नॉट डिस्क्लोज द लिक्विडिटी पोझिशन. देन नेट कन्सेप्ट कडे आलोत आपण. The net working capital concept emphasizes both the quantitative as well as the qualitative nature. कारण डिटेल जे काही वर्किंग कॅपिटल आहे, करंट असेट मायनस करंट लायबिलिटी,
हे तुमच्या नेट वर्किंग कॅपिटल मध्ये इन्क्लूड असते. दॅट इज वाय हिअर सेड दिस इज इंडिकेट द बोथ क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह नेचर. म्हणून याचं नेचर कसं असेल, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह असेल. पहिला टाइप बघितला आपण, फर्स्ट टाइप ग्रॉस वर्किंग कॅपिटल अँड नेट वर्किंग कॅपिटल. सेकंड पार्ट कडे आलो तर आपण परमनंट अँड टेम्पररी वर्किंग कॅपिटल. परमनंट वर्किंग कॅपिटल म्हणजे काय बघा आधी. Permanent working capital means a concern must always have a minimum amount of working capital as it is disposal to be able to meet current liability as and when they arise. In other words, concern must have minimum amount of fund. It is called the permanent working capital. म्हणजे काय तर काही एक्सपेन्सेस येणारच आहेत ऑर्गनायझेशन मध्ये हे आपल्याला माहिती आहे. आणि यासाठी आपण काय केलं, एक सर्टन अमाउंट आपण जो मिनिमम फंड आहे ऑर्गनायझेशन मध्ये मेन्शन करून ठेवलेला आहे. तर त्या अमाउंटला आपण काय म्हणतो, परमनंट वर्किंग कॅपिटल असं म्हटलेलं आहे. देन इट इज द इनिशियल स्टेज ऑफ स्टार्ट द बिझनेस अँड कॉमर्स द ऑपरेटिंग सायकल. म्हणजे आता हे काय आहे, तुम्हाला तुमचं वर्किंग कॅपिटल जर मेंटेन करायचं असेल तर कुठेतरी तुमच्याकडे मिनिमम बॅलन्स असायला हवा फॉर रनिंग ऑफ बिझनेस. ओके, तरच काय होणार आहे, तुमच्या बिझनेस सायकलचं रनिंग हे प्रॉपर होऊ शकते. So this minimum amount of working capital is required to enable the concern to operate at the lowest level of activity, and such minimum amount is called permanent working capital. Okay, it is also called as the core working capital. Also called काय म्हटलेलं आहे, core working capital असं म्हटलेलं आहे. परमनंट वर्किंग कॅपिटल म्हणजे लक्षात आलं का, ऑर्गनायझेशन तुमच्या वर्किंग कॅपिटल साठी मिनिमम अमाउंट जी डिफाइन करते, त्या मिनिमम अमाउंटला परमनंट वर्किंग कॅपिटल असं म्हटलेलं आहे. ओके, देन टेम्पररी वर्किंग कॅपिटल. इट इज कन्सर्न want to increase its level of activity and produce and sell more goods. Naturally, it will need additional amount of working capital. It increase the level of activity is temporary or seasonal. The additional amount of working capital required is called temporary working capital. म्हणजेच काय, आता तुमच्याकडे तुम्ही काय थोडीशी अमाउंट आधी काय केली होती, मेन्शन केली होती. पण जर तुमचा सेल इन्क्रीज झाला तर त्याच्यानंतर तुम्ही काय करता, ते अमाउंट इन्क्रीज करत. परमनंट आहे का, म्हणजे ती अमाउंट फिक्स आहे का, नो. टेम्पररी म्हणजे तिथे काहीच नाही असं नका कन्सिडर करू. टेम्पररी म्हणजे काय, दिस अमाउंट विल बी कंटिन्युअसली चेंज ऍज पर द अवर सेल. ओके, तुमचा सेल कसा चेंज होईल त्याच्यानुसार त्यामध्ये अमाउंट ही इन्क्रीज ऑर डिक्रीज होत असते. म्हणून त्याला टेम्पररी वर्किंग कॅपिटल असं म्हटलेलं आहे. क्लिअर. तर नेक्स्ट जे आहे ते तुम्हाला दोन होमवर्क साठी टाइप्स असतील लर्न करायचे आहेत. कोणते आहेत, बॅलन्स शीट वर्किंग कॅपिटल, कॅश वर्किंग कॅपिटल अँड पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल. हे सेल्फ स्टडी साठी 2 पॉइंट असतात. त्याच्यानंतर मी नेक्स्ट पार्ट कडे जाते. दिस इज कॉल्ड द फॅक्टर्स अफेक्टिंग वर्किंग कॅपिटल. म्हणजे आपण वर्किंग कॅपिटल जेव्हा डिफाइन करतो आणि त्याच्यावरती काही फॅक्टर्स अफेक्ट करतात. मग ते फॅक्टर्स कोणते आहेत, हा हे आपण सेकंड पार्ट मध्ये लर्न करणार आहोत. So first point आहे nature of business. The working capital requirement of an organization basically depends upon the nature of business. Okay, ऑर्गनायझेशनचं नेचर कसं आहे याच्यावरती तुमचं वर्किंग कॅपिटल हे डिपेंडेबल असतं. That means business with a lot of cash sales and few credit sales should have minimum account receivable. Okay, आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत त्यावेळी वर्किंग कॅपिटल कॅल्क्युलेट करताना कोणतंही क्रेडिट ट्रान्झॅक्शन आपण तिथे मेन्शन नाही. सो फर्स्ट आहे नेचर ऑफ बिझनेस. म्हणजे तुमचे कॅश ट्रान्झॅक्शन किती होतात आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन किती होतात याच्यावरती तुमचं वर्किंग कॅपिटल हे डिपेंडेबल असणार आहे. दॅट मीन्स नेचर ऑफ बिझनेस. Second thing, size of business. Another important factor in the size of business or the scale of operation. If
operation of large scale, it will be need more working capital than a firm that has a small scale operation. म्हणजे लक्षात आलं का, इथे जर तुमचं ऑपरेशन स्केल हे जास्त असेल तर वर्किंग कॅपिटल काय असणार आहे, जास्त. साइज ऑफ बिझनेस वरून लक्षात आलं का, जर तुमचं ऑपरेशन जास्त लार्ज असेल दॅट मीन्स मोर वर्किंग कॅपिटल. इन ऑपरेशन और साइज ऑफ बिझनेस इज स्मॉल, देन वर्किंग कॅपिटल इज स्मॉल. Then seasonal demand. When the demand of the product is seasonal, inventory must be accumulated during the off-season period, and this leads to more cost and risk. म्हणजे तर सीजनल डिमांड, तुमचं प्रोडक्ट कसं आहे, तुमचा स्टॉक हा कसा कन्वर्ट होणार आहे कॅश मध्ये, याच्यावरती सुद्धा काय असणार आहे, वर्किंग कॅपिटल हे डिपेंडेबल असणार आहे. दॅट मीन्स सीजनल डिमांड, तुमच्या स्टॉकला जर सीजनल डिमांड असेल तर वर्किंग कॅपिटल काय होणार आहे, चेंज होणार आहे किंवा अफेक्ट होणार आहे. देन पॉइंट नंबर 4, टर्नओव्हर ऑफ वर्किंग कॅपिटल. टर्नओव्हर ऑफ वर्किंग कॅपिटल, टर्नओव्हर म्हणजे काय म्हणतो आपण, टोटल सेल. ओके, so the working capital requirement is also influenced by the turnover of working capital. If the turnover is high, the requirement of working capital is low. Vice versa चं रिलेशन असेल ना, टर्नओव्हर जर हाय असेल तर वर्किंग कॅपिटल लो असेल, टर्नओव्हर जर लो असेल तर वर्किंग कॅपिटल हाय असेल. आता हे तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जेव्हा आपण सॉल्व्ह करू तेव्हा क्लिअर होईल हे हाय लोचं रिलेशन काय असणार आहे. Next point, credit term. The level of working capital is also determined by credit term granted to customer as well as available from the creditor. म्हणजे जसं सांगितलं की इथे तुम्ही काय करणार आहात, क्रेडिट टर्म्स काय करणार आहात, जस्ट कन्सिडर करणार आहात. म्हणजे आता क्रेडिटर्स रिलेटेड क्रेडिट टर्म्स काय आहेत किंवा डेटर्स रिलेटेड क्रेडिटर टर्म्स काय आहेत, क्रेडिट टर्म्स याच्यावरती तुमचं वर्किंग कॅपिटल हे हाय किंवा लो डिपेंड करेल. So more credit period allowed to debtors will result in high book debt. Okay, जर तुम्ही त्या क्रेडिटर्सला जास्त काय केला, पिरियड दिला, तर तुमचं वर्किंग कॅपिटल हे कसं असणार आहे, तर मोर असेल, which leads to high working capital and more debt, more bad debt, vice versa. On the other hand, liberal credit terms available from creditors will leads to less working capital. आणि मग तुम्ही एखादा फिक्स पिरियडच नाही दिला, लिबरल पॉलिसी तुम्ही काय केली, अडॉप्ट केली, तर काय होणार आहे, मग तुमचं वर्किंग कॅपिटल हे लेस असू शकते. काही गोष्टी आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेमच्या वेळी क्लिअर होईल. तर हे इन्क्रीज कसं किंवा डिक्रीज कसं, हाय कसं आहे, लो कसं आहे, हे लगेच क्लिअर होईल असं नाही, फक्त थेरॉटिकल कॉन्सेप्ट म्हणून आपण ते अंडरस्टूड करत आहोत. Next point, growth and expansion. As a company grow and expand, it requires कुठे आलो होतो आपण, growth and expansion. So as a company grow and expand, it requires a large amount of working capital. म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनचं जास्त ग्रोथ होत असेल, एक्सपान्शन जास्त असेल, ऑब्वियसली वर्किंग कॅपिटल कसं असणार आहे, तर लार्ज असेल. देन ग्रोइंग इंडस्ट्री नीड मोर वर्किंग कॅपिटल दॅन दोज स्टार्टअप. एखाद्या ऑर्गनायझेशनची ग्रोथ नसेल, एक्सपान्शन नसेल, वाईस वर्सा,
म्हणजे त्याचं वर्किंग कॅपिटल हे कमी असेल. ज्या ऑर्गनायझेशनचा ज्या बिझनेसचा ग्रोथ हा जास्त असेल दॅट मीन्स हाय वर्किंग. ओके. देन चेंजेस इन प्राइस म्हणजे इन्फ्लेशन वरचं काय होणार आहे तुमच्या वर्किंग कॅपिटलवरती इम्पॅक्ट. Changes in price. Inflation would be necessary of organization to have more fund of maintaining the same level of activity. आणि ते इन्फ्लेशन पिरियड आहे त्यासाठी मात्र तुम्हाला काय करावं लागतं लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी किंवा फंड हे मेंटेन करावे लागते. सो रायझिंग द प्राइसिंग इन मटेरियल लेबर अँड एक्सपेन्सेस without charging proportionate changes in selling price will require more working capital. Okay. इन्फ्लेशन पिरियड कसा आहे त्याच्यावरती तुमचं वर्किंग कॅपिटल हे डिपेंडेबल असेल लाईक अ बिझनेस साइड. देन ऑपरेटिंग इफिशियन्सी. If the company can make use of a asset at the minimum utilization with reduced wastage, the requirement of working capital is reduced. आता ऑपरेशन इफिशियन्सी वरती सुद्धा तुमचं वर्किंग कॅपिटल हे डिपेंडेबल असणार आहे. दॅट मीन्स इफ द कंपनी कॅन मेक यूज द असेट ॲट अ मॅक्सिमम युटिलायझेशन विथ रिड्यूस वेस्टेज म्हणजे तुमच्याकडे जे असेट आहे ते तुम्ही मॅक्सिमम युटिलाइज केलेले आहेत विथ मिनिमम वेस्टेज द रिक्वायरमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल इज रिड्यूस म्हणजे तुमचं वर्किंग कॅपिटल काय होणार आहे रिड्यूस. अँड लास्ट आहे लेवल ऑफ टॅक्स. If tax rate are increased, more working capital will be required. Okay, tax rate जर increase झाले तर more working capital required and vice versa as paid tax in advance. म्हणजे कारण काय म्हणतो आपण prepaid tax किंवा prepaid expenses आपण consider in current asset tax. Okay, so these factors are directly on the impact of working capital. त्याच्यानंतर काही क्वांटम आहेत क्वांटम ऑफ वर्किंग कॅपिटल दॅट मीन्स ऍडव्हान्टेजेस ऑफ ॲडिक्वेट वर्किंग कॅपिटल अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ ॲडिक्वेट वर्किंग कॅपिटल. हा तुम्ही जस्ट बघून ठेवा. मी जस्ट तुम्हाला फॉर्मॅट एक्सप्लेन करते आणि नेक्स्ट लेक्चर पासून आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम स्टार्ट करू. सो काय करायचं आहे बघा आपल्याला हा फॉर्मॅट आहे करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. मग करंट असेट मध्ये आपण कसे कॅल्क्युलेशन करतो तो तुम्हाला पहिल्या पार्ट मध्ये पर्टिक्युलर मध्ये तुमचे जे ट्रान्झॅक्शन दिलेले आहे दॅट मीन्स व्हॉट इज मीन बाय करंट असेट अँड व्हॉट इज करंट लायबिलिटी. सेकंड पार्ट मध्ये तुम्हाला त्याचे रेट दिलेले असतात किंवा किती मंथ साठी तुम्ही हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन रन करता त्याच्यानंतर त्याचा पिरियड आणि रेट असतो ते तुम्हाला काय करावे लागतील कॅल्क्युलेट करावे लागतील. त्याचा फॉर्मॅट बघा. करंट असेट फर्स्ट पॉइंट आहे स्टॉक. तो स्टॉकचा तुम्हाला पिरियड दिलेला असेल लेवल ऑफ युनिट दिलेले असते आणि मंथ दिलेला असेल. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट रॉ मटेरियल अँड वर्क इन प्रोसेस. ओके स्टॉक मध्ये तीन पार्ट असणार आहेत स्टॉक देन सेकंड रॉ मटेरियल वर्क इन प्रोसेस अँड फिनिश्ड गुड्स हे तीन झाले. त्याच्यानंतर सेकंड करंट असेट येईल डेटर देन प्रीपेड एक्सपेन्सेस अँड कॅश. 1 2 3 4 हे डायरेक्ट आहेत हे करंट असेट असते आणि त्याच्यामध्ये सब पॉइंट बघून घ्या म्हणजे आपल्याला काय करावं लागतं त्याची कॅल्क्युलेशन रिलेटिंग टू लेबर ओव्हरहेड अँड मटेरियल. ओके देन मग आपण टोटल केल्यानंतर करंट असेट आपल्याला मिळेल दॅट मीन्स ग्रॉस वर्किंग कॅपिटल मिळेल. ओके करंट लायबिलिटी मध्ये मग क्रेडिटर्स आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काही ऍडव्हान्सेस असतील तर ते दिस इज कॉल्ड द करंट लायबिलिटी. आणि आपण काय करतो मग करंट असेट मायनस करंट लायबिलिटी नेट वर्किंग कॅपिटल कॅल्क्युलेट करतो. काही वेळा प्रॉब्लेम मध्ये मग मार्जिन ऑफ सेफ्टी दिलेली असते ती काय करावी लागते ऍड करावी लागते त्याच्यावरती सर्टन पर्सेंटेज दिलेली असते आणि मग फायनल आपण फाइंड आउट करतो वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. ओके इट्स व्हेरी सिम्पल थिंग. ह्यामध्ये काही हार्ड नाहीये. या युनिट मध्ये आपण सिम्पली काय करू शकतो वर्किंग कॅपिटल कॅल्क्युलेट करू शकतो. ओके तर फॉर्मॅट मध्ये तुम्हाला थोडंसं टेन्शन येणार हे काय आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे पण प्रॉब्लेम मध्ये ऍक्च्युअल डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली असते. लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी दिलेले असतात पिरियड कोणत्या पिरियडने तुमचं सायकल चालू होतं हे दिलेलं असतं. दॅट मीन्स वी कॅन इझिली कन्वर्टेड अवर क्वांटिटी इन अमाऊंट. आपण काय करू शकतो त्या क्वांटिटी अमाऊंट मध्ये कन्वर्ट करू. थेरी अजून काही असेल तर थोडीशी एकदा रीड करा ही जी दिलेली आहे. पहिला पार्ट इंट्रोचा आहे. सेकंड पार्ट मध्ये
डिफरन्स आणि टाइप्स ऑफ वर्किंग कॅपिटल. थर्ड पार्ट मध्ये दिलेला आहे ऍडव्हान्टेजेस आणि फोर्थ पार्ट मध्ये दिलेला आहे फॉर्मॅट. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला प्रॉब्लेम स्टार्ट करायला काही हरकत नाहीये ना? नेक्स्ट लेक्चरला प्रॉब्लेम स्टार्ट करायचे का? हो चालेल. Yes.